मित्रांनो, चिकन किंवा मटन या दोन पदार्थाचं नाव जरी काढलं तरी अनेकाच्या तोंडाला पाणी सुटतं। काही लोक चिकनचे जबरदस्त चाहते असतात, त्यांना रोज चिकन खायला दिलं तरी चालतं, तर काही जण अस्सल मटन प्रेमी असतात। मटणाच्या रश्श्याशिवाय त्यांचं जेवण पूर्णच होत नाही। दोन्ही नॉनव्हेज पदार्थ असले तरी त्यांची चव, बनवण्याची पद्धत आणि पौष्टिक मूल्ये वेगवेगळी आहेत। पण आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर नेमकं कोणतं जास्त चांगलं आहे? चिकन की मटन? कोणामधून जास्त प्रोटीन मिळतं? वजन कमी करायचं असेल किंवा बॉडी बनवायची असेल तर ताटात काय असायला हवं? याच प्रश्नाची वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम बोलूया चिकनबद्दल। पोषणशास्त्रानुसार चिकन हे व्हाईट मीट म्हणून ओळखलं जातं। डॉक्टर आणि आहारतज्ञ अनेकदा चिकन खाण्याचा सल्ला देतात, कारण ते प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे। विशेषतः जिम करणारे, वजन नियंत्रित ठेवू इच्छिणारे किंवा स्नायू वाढवू इच्छिणारे लोक चिकन ब्रेस्टला प्राधान्य देतात। याचं मुख्य कारण म्हणजे चिकनमध्ये भरपूर प्रोटीन असतं, तर तुलनेने फॅट आणि कॅलरीज कमी असतात। मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, चिकन स्वतःहून आरोग्यासाठी वाईट नसतं, पण आपण ते ज्या पद्धतीने बनवतो त्यामुळे त्याचे फायदे कमी होऊ शकतात। भरपूर तेल, मसाले आणि ग्रेव्हीमध्ये बनवलेलं चिकन आरोग्यासाठी योग्य ठरत नाही। जर तुम्हाला चिकनचे खरे फायदे मिळवायचे असतील तर शक्यतो स्किनलेस चिकन वापरा। अतिरिक्त चरबी काढून ते उकडून, वाफून किंवा कमी तेलात ग्रिल करून खाणे अधिक फायदेशीर ठरते। आता बोलूया मटणाबद्दल। मटण हे रेड मीटच्या प्रकारात येतं। त्याची चव अप्रतिम असते, पण आरोग्याच्या दृष्टीने ते प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे। मटणामध्ये सॅच्युरेटेड फॅट तुलनेने जास्त असतं, त्यामुळे वारंवार आणि जास्त प्रमाणात मटण खाल्ल्यास रक्तातील LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकतं। त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते। विशेषतः ज्यांना उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार आहे त्यांनी मटण मर्यादित प्रमाणात खावं। मात्र याचा अर्थ मटण पूर्णपणे वाईट आहे असं अजिबात नाही। मटणामध्ये आयरन, झिंक आणि व्हिटॅमिन B12 भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रक्ताची कमतरता असलेल्या किंवा अशक्तपणा जाणवणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा होऊ शकतो। मटणाच्या सूपालाही अनेक जण पौष्टिक मानतात। आजारातून बरे होत असलेल्या व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्याने ते दिलं जातं। आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, आजकाल बाजारात प्रामुख्याने बॉयलर चिकन उपलब्ध असतं, तर काही ठिकाणी गावरान किंवा देशी कोंबडीही मिळते। अनेकांना गावरान चिकन अधिक चविष्ट वाटतं। कोणतंही चिकन किंवा मटण निवडताना ते ताजं, स्वच्छ आणि विश्वासार्ह ठिकाणाहून घेतलं आहे याची खात्री करणे महत्त्वाचं आहे। नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे चिकन आणि मटण या दोन्हीमध्ये व्हिटॅमिन B12 चांगल्या प्रमाणात मिळतं। हे व्हिटॅमिन्स मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तपेशींच्या निर्मितीसाठी महत्त्वाचं असतं। तर आता मुख्य प्रश्न, चिकन चांगलं की मटण? जर रोजच्या आहाराचा विचार केला तर चिकन हा तुलनेने हलका, कमी फॅटचा आणि प्रोटीनयुक्त पदार्थ मानला जातो। त्यामुळे नियमित खाण्यासाठी अनेक तज्ज्ञ चिकनला प्राधान्य देतात। मटण ही पौष्टिक आहे, मात्र ते मर्यादित प्रमाणात आणि अधूनमधून खाणं अधिक योग्य मानलं जातं। शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही पदार्थ वाईट नसतो, तो किती प्रमाणात आणि कोणत्या पद्धतीने खाल्ला जातो यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात। कमी तेल, कमी मसाले आणि संतुलित आहारासोबत चिकन किंवा मटण खाल्ल्यास त्याचा शरीराला नक्कीच फायदा होऊ शकतो। या विषयावर अनेक आंतरराष्ट्रीय संशोधनांमध्ये व्हाईट मीट आणि रेड मीट याची तुलना करण्यात आली आहे। काही अभ्यासामध्ये व्हाईट मीट म्हणजेच चिकन हे हृदयाच्या आरोग्यासाठी तुलनेने अधिक अनुकूल असल्याचे आढळले आहे, तर उच्च प्रोटीनयुक्त चिकन वजन नियंत्रणात आणि स्नायूच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकते। आता तुम्ही सांगा, तुम्ही चिकन प्रेमी आहात की मटण प्रेमी? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि निरोगी राहा।